श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री गुरुदेवतायै नमः, श्री गुरुपौर्णमासी कर्कोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामिराजाय नमः। ब्रह्मानन्दं परमसुखं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम् एकं नित्यं विमर्श सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। ॐ रक्ताङ्गं रक्तवर्णं पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरण तत्परात्परा कैवल्यसतना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदविद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझे वसुंधरा पूर्ण सूर्य चंद्र तू सपई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टकदी पालादी समग्र तुझ रूपे नटलासी करता आणि करविता तुझ हरी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तुझ व्यापिते समग्र तुझ राखी अतिम ध्याग्र कोठे नसे पाहता असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे वलसी समर्था कृपा कटाक्षे ज्ञानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देवीचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व लाभो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर तन्नाम तरणी सासार प्राप्त होवो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना क्रांती भूली नाना न पाहतो तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण त्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपई शांती मनी सदा वसो वृथाभिमान न नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम विषय भजन उत्तम तेणे होवो हा सुगम दुर्गम हो भगवंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वता आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्ग विलंबन तुझे द्यावी वरदान कृपा करुणी समर्था आसोनी या संसारात राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मदरागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता ही पणाची नसेसी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिः दत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांस्तनूभिः व्यशेमदेवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम अवोत्तारम् अविश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुशावमशिष्यम् अवपश्चात्तात अवपुरस्तात् अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि सन्निहितात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाविधीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तु जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि नश्यति सर्वं जगदिदं त्वयि वर्तेति त्वं भूमिरापो नरो दिरो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम गणाधिपुरुं शार्यवर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः वर्तरः अर्धेन्दुरसितं तारेण
अमृतम एतत्तव मनुस्वरूपम गकारः पूर्वरूपम अकारो मध्यमरूपम अनुस्वार शांतिरूपम बिंदुरुत्तररूपम नादा संधानं संहिता संधिः सैषा गणेशेत्या गणकः ऋषिः विश्रुत गायत्री छन्दः गणपतिः देवता ओम गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं तदंशवर्धं हस्तैर्विभ्राणं मूषकवचम् रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धां युक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकं जिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं शिशिष्टादौ प्रकृतेः पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः ब्रह्मतपतये नमस्ते अस्तु लंबोदरा एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवर्धमूर्तये नमो नमः ओम भद्रं कर्णिभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैः अङ्गैः स्तुष्ट्वांस्तनूभिः वशेमदेवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शान्तिः शान्तिः शांति। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 22 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य राणा लागी सिद्धाची आचरणा कर संपुट जोडून विनवित असे परियेसा मागी कथन निरोपिले श्री गुरु गाणगा पुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषोन म्हणे शिष्य तुलसी सगुण गुरु कृपेचे बाळका पुढे जाहली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गाणगा ग्रामा राहिली संगमी वृत्तरूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमरचा संगम विशेषी अश्वस्थ वृक्ष परियेसी महास्थान वरदभूमी तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्त जनोत्तारणार्थ ऐसा संगम मनोहर तेथे वसती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतारू गौप्य होय कवणेपरी वसती अरण्ये संगमासी जाती नित्य विक्षेसी तया गाणगापुरासी मध्यान काळी अवधारा तया ग्रामी द्विजभर असती एकशतधर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मणांसी तयामध्ये विप्र एक राहत असे सुलक्षणी देख त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रेसी असे एक वांध महिषी वैषण विसण घातली असे नाकासी दंतहीन अधिवृत्त नदी ती मळीयासी क्षार मृत्तिका वहावयासी इत्यतामध्ये ती त्यासी मृत्तिका क्षार वहावया तेणे द्रव्येत वरव घेती येणे रीती काळ करीती श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेसी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करीती त्याचा अति कैसा येती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती न ये भिक्षेसी आमचे घरी नित्य आमच्या घरी देखा विशेषान्न अनेक शाखा असे तेजून येती ऐका जातो दरिद्रियाचे घरी भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे आपल्या मनी पा विदुराची आग्रा प्रीती कैसी शारंगधरा दुर्जन दुर्योधन राज द्वारा कधी नवचे परियेसा सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावर श्री गुरूंची अधिकृती इह सौख्य अपरागती देतो आपले भक्तांसी जरी कोपे एखाद्यासी भस्म गैर परियेसी वर देता दरिद्रियासी राज्य देह क्षितीचे ब्रह्मदेवे आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क शिले दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे विद श्री गुरुचे वर्णू न शकी आमचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्धता ऐसे एके दिवशी न मिळो वर त्या ब्राह्मणासी घरी असे वाण महिषी देवी नाही वृत्ती केला तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाख मासी मध्यान काळी परियेसा कैसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विज गृहाप्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आदिपती व्रता धावत सांग साष्टांगेसी दंडवत करीती सारी तयवेळी नमन करुणी श्री गुरुसी विनमी तसे करुणा वचनेसी आपला पती यास केसी केला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तववरी स्वामी बैसा म्हणत पाठ घातला बैसावया श्री गुरुमूर्ती हास्यवदना बैसते झाले शुभासने तया विपस्त्री सिंहणे शीर खावो न घालिसी तुझ्याद्वारी असत महिषी शीर खावो न घालिसी भिक्षेसी अनुते तुवा शाळविसी नाही बरो म्हणूया श्री गुरुवचन ऐकोन विप्र वनिता करी नमन वांझ महिषी दंतहीन वृद्धाप्य झाले पियसी उपजणी आमुसे घरी वांझाही दगडा करी गाभामध्ये गवळी करी रेडा म्हणून पोसितो याची कारणे दियसी व्यसन खातरी परियेसा वाहवया मृत्तिकेसी तेणे आमचा
योगक्षेम श्री गुरु म्हणती तियसी मिथ्या का वो बोलसी त्वरित जागून या भैशेसी दोहोनी आणि क्षीर आम्हा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मणी काष्टपात्र घेऊनी गेली ऐका दोहावया श्री गुरु वचन कामधेनु विप्रवणिता जाता क्षण दुहिली क्षीर संतोषोन भरली पात्रे दोन तयावेळी क्षीर घेऊनी घरात आली पतिव्रता धावत त्वरित तापवित्ती झाली अग्नित सवेसी विहोली परियेसा परिसोई स्वामींचे वचन घेऊनी आली क्षीर भरण राशीनपदी श्री गुरु प्राण अति संतोषी करुणिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती वरदेती अतिकृती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहून निरंतर पुत्र पौत्री श्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपले स्थानासी श्री गुरु गेले संगमासी आला विप्रदासी एकता झाला विस्तारिसी महिमा श्री गुरु नरसिंहासी म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमचे दृष्टी नसे नर परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे श्रियसी गेले आमचे दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुसी सकाळ भिष्टे साधरी म्हणून मनी निर्धार करती भेटी जाऊन पैसा येती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीती विधीसी संतोषोनी श्री गुरु तयासी पुनरपी वर ते झाले येणेपणी द्विजवर नाथला जैसा झाला बर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री मुसी असलवृत्ती पाख्याने सिद्धनाम धारक संवादे वंद्यामिति श्री दोहणम नाम द्वाविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 23 श्री गणेशाय नमः विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अखिल लीळा तोसी विप्र प्रकट करिता झाला वांज महिषी वर्ते त्यासे गृही तया गावी येणे दिवसी शारवत्तिका वहावयासी मागो आले महिषीसी द्रव्य देऊ म्हणती विप्र म्हणे तयासी नेदू आपुले गणपती महिषी दावी तसे सकळी कांसी शिर भरणे दोन्ही केली करी ती विस्मय सकळ जळ म्हणती वांज दंतहीन काल भोवती नाकी पुण वेसण रज्जू अभिनव नवती गर्भ वांज महिषी कास नवती तुभे कैसी वार्ता पाकली विस्तारेसी तया ग्राम अधिपती कृती विस्मय करुणी तये वेळी अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळी पुस तसे वृत्तांत विप्र म्हणे तयासी असे संगमी संन्यासी त्यासी महिमा आहे अशी होईल त्रिमूर्ती सावतार नित्य अनुच्या मंदिरासी येथे श्री गुरु वृक्षसी वरून नमतो कालसे दिवशी क्षीर आपण मागितले पांज म्हणता रागबोली म्हणे क्षीर दोहा जावणी वाक्य त्याचे निगता मुखातून कामधेनु परी जाळली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावोनी सर्व दळ शृंगारोनी आपले पुत्र करत सहित लोटांगणी श्री गुरुसी जावली राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एका भावे करोनिया जय जयाची सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझी महिमा अपरंपारू अशक्य आम्हावळिता लेणव आम्ही नंदनती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगत ज्योती उद्धारावे आपणा याते अविद्या माया सागरी बुडालो असे धार घोरांधारी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुझ रक्षिता केशव व्योमा चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषोनी श्री गुरुमूर्ती तयाराया ते पुसती आम्ही तापसी असू येती अरण्यवास करीत अस काय कारण आम्हापाशी येणे तुम्ही संभावेसी करत पुत्र सहितेसी कवण कारणे सांग मज 19 कृषी वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धरावया भक्तजना कीजे अवतार नारायणा वसे जैसे भक्तवना संतुष्टावे तेणे पडी ऐशी तुझी वेद ख्याती वेदपुराणी वाखाणती भक्तवत्सल तुझी मूर्ती विनंती माझी बैसावी गाणगापुर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणी तये स्थानी असाव्या आम्हा उद्धरुणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरु मणी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळा येणे देती वासने घडे त्या स्थानी भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजियाचे मनोरथ पुरवून म्हणती तये वेळी ऐसे विचारुणी मानसी देवपदेती नराधिपासी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरुचे वचन ऐकोनी संतोष झाला बहुमनी वैसभोनी सुखासनी समारंभी निघाला नानापरीची वाद्य यंत्रे गीतवाद्य मंगळतुरे मृदंग टाळ निर्भरे वागताती मनोहर
याने छत्र पाता केसी गज तुरंग शृंगारेसी आपले पुत्र करतेसी सर्व चालती सेवा करीत वेदघोष तीज बरी करिताती नाना परी वाखाणीती बंदिकारी हृदय तया श्रीमूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु निघाले अति प्रीती अनेक परी आरती घेऊन आली नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषोनी श्री गुरु प्रवेशले नगरात त्या रवी पश्चिम दिशी असे अशक्त उन्नतेसी तयाजवळी गृहपोसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे तेथे एक समस्त प्राणी अभयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून बोस गृह तेथे श्री गुरुमूर्ती त्यावेळी आले त्या वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊन चरणी लागतसे करजोडून गुरुसी विनवित असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांधारी विराल तुझे दर्शन मातेसी गेले माझे आज दोषी तू कृपाळू सर्व भूतांसी उद्धरावे आपणाते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेवी ती करू मनुष्यरूपे होऊन येऊ डोळत असे चरण कमळी श्री गुरु म्हणती तयासी द्वैत जाळी संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती पुनवे तुझ श्री गुरु वचन ऐकून कधी राक्षस संगमी स्नान कले मला सोडून मुक्त झाला तत्क्षणी विस्मया करीती सगळे लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज दिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु त्या स्थानी मठ केला तत्क्षणी नराधिप शिरोमणी भक्ती भावे पुरी तसे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधिप भक्तीसी सैन्यासहित आपण जाय माध्यान्ह काळी परियेसी श्री गुरु येथे माठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधिप एखादे समय श्री गुरुनाथ पैसे आपुल्या आंदोलिकेत सर्वदळ सैन्यसहित घेऊन जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असली जैसा संतोष त्याचे चित्ती येणे कधी राहटती देखा समारंभ होई नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकाळी जना कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणत असे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्र लिहिला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे पूर्व जाहवी कथा मन करुणी सावधानता एक चित्ते परिसावे इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती वाक्याने नामधार सिद्ध नामधार संवादे ब्रह्मराक्षस मुक्त करणम नाम त्रयोन्विशत्याः श्री गुरुदत्तात्रेयर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 24 श्री गणेशाय नमः नामधार घटने सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी या महासी देव पावी दातारा शिष्यवचन परिसोनी सांगते झाले संत मुनी ऐकवत्सा नामकरणी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुणसी स्थानी निंदा करी आपले नवी दांभिक संन्यासी हा म्हणत श्री गुरु म्हणती तये वेळी निघावे आजची तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे गोमसीसी ऐकुनी राजा संतोषला नाना अलंकार करिता झाला हस्ती अश्व पाय दळा शृंगारिले दयवेळी समारंभ केला थोरू आंदोळिकात वैसवी श्री गुरु नाना परी वाजंतरे गीत वाद्य सहित रेखा ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुमसी रामासी जाती त्रिविक्रम महायती करीत होता मानसपूजा नरहरीसी चित्त करी भावेसी स्थिर नभे तया दिवसी मानसी मूर्ती नरकेसरीसी बौद्धकाली आराधिले कापा नरसिंहे उपेक्षिले तपफळ वृथा गेले म्हणून चिंती मनाता तुके होता अवसरी श्री गुरु ते देखीले तुरी येत होते नदी तिनी मानसपूजेची मूर्ती रूपे सर्व दंडधारी तयात एक रूप नरहरी भारती देखून विस्मयवरी नमन करिता निघाला साष्टांग नमोनी जावली लागे श्री गुरु चरणी सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूप एकेपरी दिसताती दंडधारी कवण लघु कवण थोरी न कळे त्या त्रिविक्रमा भ्रमित झाला तरी वेळी पुनरपी लागे चरण कमळी ब्रह्मा विष्णू चंद्रमावळी त्रिमूर्तीच तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टोन निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामिया तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य हा गुरुनाथा चर्मचक्षु करुणी आता पाहून शकी म्हणत असे तू व्यापक सर्वांभूती नरसिंहमूर्ती झालासी यती नरसिंह सरस्वती
समस्त यती एक रूप कवनाते नमू आपण कवनापुढे दाऊ करुणा त्रयमूर्ती तुझी ओळखी होणा तुझ रूपे भावे स्वामिया तप केले बहुत दिवसी पूजा केली तुझ मानसी आजी आली या फळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी म्हणून ही भूमी अवतरलासी उद्धरावया आम्हासी दावी विश्वरूप चिन्मय ऐसे परी श्री गुरुसी तुती करी तो तापसी श्री गुरुमूर्ती संतोषी जाहरे निजमूर्ती एक दत्तपाहे दयवेळी दिसो लागले सैनी सकाळी त्यामध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्तव्रत श्री गुरु म्हणती येतीसी नित्य आम्हा निंदा करीसी दंभदंभ नाम ऐसी म्हणती तू मंदमतीने त्या कारणे तुझ पाशी आलो तुझ्या भक्तीसी पूजा करीसी तू मानसी श्री मूर्तीसी बंधमणे कवळे परी सांग आता सविस्तारी तुझे मनी बसे हरी तुझी तुझ निरोपील ऐकून श्री गुरुचे वचन यतीश्वर करी नमना क्षमा करी सद्गुरु राणा अविद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी त्रयमूर्ती अवतार तुझी होसी मज वेष्टनी अज्ञानेसी मायारूपी वर्तनीसी पूर्वी कथा ऐका श्रवणी महाभारती विस्तारुणी दाविदे रूप अर्जुना नेनी प्रसन्न होऊन त्यासी जया जया जगद्गुरु तू तारक सावरू त्रयमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती कृतार्थ झालो आजी आपण दर्शन जाहे तुझे चरण न करिता सायास प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी येणेपरी श्री गुरुसी करी स्तोत्र भावसी श्री गुरुमूर्ती संतोषी तिथला परत वेळी परदेती त्रिविक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तीसी तुझ सत्यती होईल खरबसी पुनरावृत्ती नाही तुझ लाधेल तर मार्थ होईल ईश्वरी ऐक्यता ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपल्या निजस्थान वरदेवोरी भारतीसी राहविले तेथे मसिसी शरण लागे परियेसी आले मागुती गाणगापुरा सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसी ऐका त्रयमूर्ती तोची देखा नररूपे वर्तत असे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुसी होय गिरीजा रमणू वेदशास्त्री पुराणे बोलताती प्रसिद्ध गंगाधराचा नंदन सांगी गुरुचरित्र विस्तारून भक्तिपूर्वक ऐकती जन नाधे पुरुषार्थ चतुर्विध इति श्री गुरुचरित्रामृते कर्मकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती वाख्यादि सिद्धनामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शन नाम चतुर्विंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय श्री गुरुदेव स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 25 श्री गणेशाय नमः जय जयाजी सिद्धयोगी मुनी तुझी तारक शिरोमणी साक्षी येत असे अंतःकरणी बोधिला माते परमार्थ दया त्रिविक्रम भारतीसी दाविदे रूप प्रत्यक्षेसी पुढे कथा वर्तली कैसी ते निरोपावे दाताला सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा सांगता होय बहुकाळा साधारण सांगत असे पुढे वर्तले अपूर्व ऐक शिष्या नामधारक विदुरा नाम नगर एक होता राजा यवनवंशी महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणांसी वेद म्हणवी आपला पुढे विप्रांसी म्हणे तो यवन जे का असती विद्वज्जन आपुल्या सभेसी येऊन वेद सर्व म्हणावे त्यांचे दीन द्रव्य बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जो जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यांची पूजा करू ऐसे ऐकून ज्ञानजन निर्णव म्हणती वेद आपण जे कोण असती मतीहीन कांक्षा करीती द्रव्यावरी जाऊनी तया मेंछा पुढे वेदशास्त्री वाचिती गाढे मेंछा मनी असे पुढे ऐके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करीती पशु हत्या करण येती आम्हा मेंछांथे निंदिती पशु वदती म्हणून या येणेपरी ब्राह्मणांसी निंदा करी बहुवसी योग्यता ज्या द्विजभरासी अपार द्रव्य देता होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवणी मन भेटते झाली त्या यवना वेद म्हणती त्यापुढे येणेपरी वर्तमानी वर्तत असता एकी देणी मंदभाग्य विप्रधोनी येऊनी भेटणे रायासी वेदशास्त्र अभिज्ञाती वेद तीन वेद जाणो म्हणती तया यवना पुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद करावया वेदांसी नसती चारी राष्ट्रांत असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करावी त्या वेदांसी राजा म्हणे संस्थांसी चर्चा करा तुम्ही यांशी जे जिंकिली तर्केसी अपार द्रव्य देव म्हणे एकोणिया ज्ञानीजन म्हणून लागले त्या यवना लागून ऐसी योग्यता आहे कवण जे यांते पराभवीचे आम्हामध्ये हेच श्रेष्ठ विप्र पुण्य महासुभट यांते करून या प्रकट मान द्यावा महाराजा
आर्ग म्हणून हस्ती बरी वेवा म्हणे आपले नगरी नवधी विप्र यांचे सरी हेची राजे विप्रांचे महातामसी ते ब्राह्मण ती जाणते करुणी भूषण राजे म्हणविती आपण तया यवन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्र मदांधे व्यापुनी राजापुढे जाऊनी विनविता ती तयासी आमचे म्हणी बहु आर्ता करणे वाद वेदशास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तयास चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरून जयपत्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तयांसी जावे राष्ट्रा त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणांसी म्हणून निरोप देतसे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय नम समस्त नगरी हिंडता गेले तया दक्षिणपंथा भीमातीर असे ख्याता कुंसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेदतीनी अनेक शास्त्री अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जन समस्त ऐकती द्विज मदोन्मत्त गेले तया मुनी पाशी जावनी म्हणती तयासी त्रिवेदी पैसे म्हणविसी चर्चा करावी आम्हाशी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रमुनी आम्ही नेणो वेद तिनी अथवा नेणो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र वंदन करीते राजे समस्त तुम्हा सादृश्य भोग भोगितो नेणो म्हणून अरण्यवासी वेश धरिला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नवे जाणा ऐकोनी मुलीचे वचन तबका आले ते ब्राह्मण आम्हा सगळे वाद कोण करणारा ऐसा मंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही निर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात करियेसा अनेक परी ब्राह्मणांसी सांगे मुनी विनवे विनयेसी ऐकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मनी यांते न्यावे गाणगा भुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमदांते व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले यांते उपाय करणे भरे म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांसी चला गाणगापुरासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आमचे गुरु त्यापुढे देईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन ते म्हणती देखा ऐशी निपुती करुणी निघाला त्रिविक्रम महामुनी सभे येती विप्रध्वनी आंदोलिके वैसोनिया पात्रे तया करा गाणगापुरा जे का स्थानी श्री गुरुवरा रम्य स्थान भीमातीर वास नृसिंह सरस्वती नमन करिता मनीश्वराते उठविले श्री गुरुनाथे आलंबोनी करुणावक्त्रे पुसता झाला वृत्तांत श्री गुरु पुसती यतीश्वरासी आले ती कवन कार्यासी विस्तारुनी आम्हासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरु वचन ऐकोनी सांगतसे त्रिविक्रम मुनी मधोन्मत विप्रध्वनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी आपुले जिव्हागरी बसे म्हणती मूढ विप्रध्वनी जरीन कळाल चर्चा आम्हासी पत्र मागती हरी ऐसी अनेक परी तयांसी सांगताना ऐकती उन्मुक्त म्हणून आग तुम्हा जवळी तुझी स्वामी गुरु मावळी तुझे पाखी असे बळी देणी तरी निरोपावे तुझी वचन ऐकून श्री गुरु बोलती हास्यपत्नी आले होते विप्रध्वनी त्यांचे कुस्ती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवण कार्यासी वाद काय असे आम्हासी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी संन्यासी आम्ही हारी जीत सरसी काय थोडी तुम्हासी जय होता युती सवे श्री गुरु वचन ऐकून बोलते जाते विप्रध्वनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकीत नभे कोणी सन्मुख वेदचर्चा परांमुख म्हणून पत्रे अनेक काढून दाखवी वेळेनिधी आम्हासी पत्र देता का सांगासी खूप आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी जरी असेल स्वाभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी नवती कोणी आम्हासही तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणार वेदांत श्री गुरु म्हणती विप्रांसी कर्वे नाश समस्तांसी देव दानवाधिकांसी गर्वे मृत्यू राधरा जाणा कवन जाणे वेदांत ब्रह्मादिका नकळे अंत वेद आदि अंत गर्भ पाया तू का बरीसी विचारीसी आपुले हित तरी सांगीचे सर्व भ्रांत काय जाणसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी श्री गुरुवचन ऐकून गर्भे दाटले बहुमनी जाणो आम्ही वेद तिनी सांग संहिता परियेसा तिने परी श्री गुरुसी ओरती ब्राह्मण गर्भेसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांचे आद्यंत श्री गुरु ब्राह्मणांसी विरोपित
सांगेन ऐका एकचित्त महे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंहसूत्रपाख्याने सत्यनामधार संवादे चित्रात्म प्रशंसनाम पंचविंशोऽध्यायः श्री गुरुष्ठाध्यायप्रणसु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 26 श्री गणेशाय नमः श्री गुरु महती ब्राह्मणासी नक ब्रह्मणे विद्यसी वेदांत करो ब्रह्मयासी अनंत वेद आहिति वेद व्यासा सुरीसे मुनि वेद व्यासा सरीसे मुनि नारायण अवतरणी वेद व्यक्त करुणी व्यास नाम पावला तेणी पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भरे प्रख्यात नामी अवधारा ईशांसी नामे देखा सांगीन विस्तारे ऐका प्रथम पहिलं दुसरा वर्ष आहे न निका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंत शिष्य करीना म्हणे वेदाभ्यास त्यांसी म्हणे वेद व्यास अशक्य तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद एवी वाचिता अनंत महिमा वेदांची या वेदांचे अत्यंत सांगीन ऐका एकचित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आली इतिहासी पुनरपी करी तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला करियसी काय मागसी म्हणून भारद्वाज म्हणे ब्राह्मणे आसी स्वामी वज प्रसन्न होसी वेद शिकेन अद्यतेसी ब्रह्मचर्य आश्रवेसी ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही या वेदांसी सर्व केवी शिको म्हणसी आम्हासी वेद अगोचर ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्मा दाखवी वेदांसी दिसता ते तीन राशी रूप होमुनी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय वेदराशी तीन गिरिमय केवी शिकू म्हणून भयभीत झाला ब्रह्म याचे चरणी लागला म्हणे स्वामी केवळा क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषोनी देता झाला मुष्टी तिनी अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्र जाळ वेगळे केली तात्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अति प्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेदा आम्हासी विस्तारावे अद्यतेसी जे शक्य आम्हादी शिकू ऐसे विनंती चौघे जण मुनी धरिती व्यासचरण कृपा करी का गुरु राणा नारायण व्यास राणा करुणावचन ऐकूनी व्यास सांगे संतोषोनी पैद शिष्याते बोलबोनी ऋग्वेद निरूपिती व्यास सांगे कैलासी ऋग्वेद ध्यान परियेसी वर्णरूप आहे कैसी वेदा वेद सांगेला ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्रि गोत्र असे शुद्ध ब्रह्मा दैवत जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियेसी नेत्र पद्म पत्र सदृशी विस्तार ग्रीवा कंबू कंठ श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी व्यासे सांगितले शिष्यासी असती ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगेन ऐका अपार वैशंपायन शिष्य थोर अभ्यास केला परियेसा व्यास म्हणे शिष्यासी ऐक एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाणा अधिदैवत रुद्र म्हणा त्रिश्रुतछंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेना कृषमध्य निर्धारी स्थूलग्रीवा कपोल जरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र असती पिंगट शरीर ताम्र असित वर्ण पाच अरत्नी दीर्घजाण यजुर्वेद ध्यान प्रमाण वंशपायना परियेसी ऐशिया यजुर्वेदासी भेद छायशी असती एक ऐका भरवसी म्हणे व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती विषेता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणजे तया यज्ञादी कर्म क्रियेसी हेची मूळ परियेसी अभ्यास करी का व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यासमुनी सामवेद विस्तारोनी निरोपीत अवधारा उपवेद गांधर्व अत्र काश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा विद्यस्तद्वी असे जाण सुचित वस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन निधन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्त्र बोलती ऐसी कवणा असे शक्ती समस्त शिकू म्हणावया एका नारायणा वाचूनी समस्त भेद नेणे कोणी ऐक शिष्या जैनी 10 शाखा निश्चित सुमंतू नामे शिष्यासी सांगसे व्यास हर्षी अथर्वण वेदासी निरोपिले परियेसा या अथर्वण
वेदासी उपवेद असे परियेसी मंत्रशास्त्र निश्चयसी वैतानसे कोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदासी तीक्ष्ण चंड क्रोधेसी कृष्ण वर्ण असे जाण ऐसे रूप तयासी भेद नऊ परियेसी सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास ऐसे चौघा शिष्यास सांगतसे वेद व्यास प्रकाश केला क्षितिस भरतखंडी परियेसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभूत वर्णाश्रमी आचरत होते लोक परियेसा या कलियुगा भीतरी कर्मसांडिले द्विजवरी लोकरे वेद निर्धारी कौपे जाहरे क्षितिसी कर्मभ्रष्ट जाहरे द्विज लेंशापुढे बोलती वेद बीज सत्व गेले याचिकाज मंदमती झाले जाण पूर्वी होते महत्व ब्राह्मणांची दैवत्व वेदबळे नित्यत्व भूसुर म्हणती याचिकाज पूर्वी राजे याची कारणे पूजा करीती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकारण करीती वेदबळे विप्रांसी त्रैमूर्ती वश होते त्यांसी इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्र वाक्य होते थोडी पर्वतकशी कृष्णाकाळी पूर्ण पर्वत दे वेद सत्वे ऐसे महत्व ब्राह्मणांसी पूर्वी होते कलियसी वेदमार्ग त्याजुनी सुरसी अन्य मार्गे रहाटती तेणे सत्व भंगले विनय येती ते सेवा करू लागले अध्यापन करीती मोरे त्रय परियेसा हिन याती पुढे लेख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे बाहू नयमुख पंथाक्ष संपुताती चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करीसी काय जानसी वेदांसी अखिल भेद आहे ती जाणा आत्मी आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम यती पाशी अत्तर मागसी निघुनी आमचे बोध ऐकुनी जावे तुवा परतुनी वाया गर्वे भ्रमुनी प्राण आपुला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणांसी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतांसी म्हणती चर्चा करू न जरी येथे हारी दिसेल आमते सांगती लोक राजले आते महत्व आमचे वैर केली सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मगनमत्ता येणती आपुले गीता त्यांचे मृत्यू जवळी आला इति श्री गुरुचरित्रामध्ये परमकथा कल्पतर श्री नृसिंह संस्कृती पाख्याने सिद्धनामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षड्विंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयं सुशीले श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 27 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य सगुण नमे सिद्धाची आचरण विनमी तसे कर जोडून ऐका शोधे सकळीक शिष्य वचन ऐकोनी सांगता झाला सिद्धमुनी ऐक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची किती प्रकारे त्या ब्राह्मणांसी सांगती श्री गुरु हितासी न ऐकती वेदधामसी म्हणती बाळद का पत्र देणी विप्रवचन ऐकोनी कोप करीती श्री गुरु मुनी देसी तुझी अंतःकरणी ऐसी सिद्धी पाव म्हणती सर्पाच्या पेटाळियासी कोरू जाय मूषक वैसी जैसा पतंग दीपासी करी आपुला आत्मघात तैसे विक्रम मगनमत्त श्री गुरु मूर्तीस नूर खात बळे आपले प्राण देत दिवांधा परी देखा विदुकिया अवसरी श्री गुरु देवती नरासी दुरी शिष्यांते म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्थ श्री गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी त्या नरा ते पाचारोनी आणि ते श्री गुरु सन्मुख श्री गुरु पुसुकी तयासी जन्म कवण यातीसी तुझा वृत्तांत सांगी कैसी म्हणून पुसुकी तये वेळी श्री गुरु वचन परिसोण सांगे आपण व्यक्तिहीन मातंग नाम होऊन स्थान आपले बहिर्ग्रामी तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचारली होती आपण झालो उद्धार गती म्हणून दंडवत नाम करी तैसी तया प्रतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देवोनी शिष्याकरी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एक एक रेखा लंघी ऐसी आला नर वाक्यासरसी झाले ज्ञान आणि कथया श्री गुरु म्हणती तयासी कवण होई जन्मदासी प्रतिबंधने आपण किरात वंशी नाम आपले वन राखा दुसरी रेखा लंघिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती सकळ लोक तिसरी रेखा लंघी म्हणती त्यासी झाले जाती स्तुती म्हणे गंगासुत निश्चिती नदी तीरी निवास आपणा लंघिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शुद्ध जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी नाते पाचारिले लंघिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान आणि त्यासी जन्म झाला वैश्वंशी नाम आपले सोमदत्त सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय घ्या
विख्याता नाम आपुले विख्याता गोविंद नाम आपुले सातवी रेखा लंघिताक्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास म्हणसी आले ब्राह्मण चर्चेसी वाद कधी का यांसवे अभिमंत्रोणी विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाश दाहला ज्ञानज्योती तया नरा परी येसा येणे परी पतितासी ज्ञान दाहले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला तये वेळी जे का आले चर्चेस विप्र भयचकित झाले थोर जिव्हा खुंटून बधीर हृदयशूल तत्काळी विप्र थराथर कापती श्री गुरुचरणी लोळती म्हणती आपणा काय गती जगत ज्योती स्वामी गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिकारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामिया तू कृपाळू सर्वांभूती आमचे दोष न धरी जित्ती आम्हा देई गा उद्धारगती म्हणून चरणी लागती ऐसे विप्र विनविती श्री गुरु त्यासी निरोपिती तुम्ही क्षोभविला भारती त्रिविक्रम महामुनी आणिक केले महादोष निंदा केली ब्राह्मणांस पावाल जन्म ब्राह्मणाक्षिस आपली जोडी भोगावी आपले आर्जव आपणासी भोगीजे तुम्ही पापासी निष्कृती न होता पापासी गती नाही परियेसा श्री गुरुवचन ऐकून लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार होऊ भवानी कवणे परी करो श्री गुरुनाथ कृपामूर्ती त्या विप्रा निरोपिती राक्षसत्व पावाला प्रख्याती संवत्सर 12 पर्यंत अनुतप्त झाली कारण शांतिरूप असाल जाण जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असा तुमचे पाप शुद्ध होता बीज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी स्थान बरवे वैसावयासी म्हणून निरोपिती विप्रांसी श्री गुरुमूर्ती तयवेळी निगता ग्रामा बाहेरी उदय शूर अपरंपारी जाता क्षणी नदीती विप्र पंचत्व पावले आपण केलेल्या कर्मासी प्रयत्न नाही आणि कासी ऐसे विप्र तामसी आत्मघातिकी तेची जाणा श्री गुरु वचन जेणे परी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस बीजवडी 12 वर्षे गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तन कैसी नामधारक शिष्यांसी सांगे सिद्ध अवधारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करणी श्री गुरुसी विरवी पतित भक्तीसी ज्ञान माया तिनी रासी ज्योती स्वरूप सद्गुरु पूर्वी होतो विप्र आपण केवी झालो जाती स्वामी सांगा तारुण त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देख काय केले महादोष विस्तारावे स्वामी दिनाका नृसिंह सरस्वती स्वामी ऐसे वचन ऐकून सांगती श्री गुरु प्रकाशनी म्हणून सांगे सीतांनी नामधारक शिष्यापती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्यानि सिद्धनामधारक संवादे मदोन्मत्त विप्र शापकथनं पतितोद्धारणं नाम सप्तविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुवेङ्कटदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 28 श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धासी पुढील कथा सांगा मानसी उल्हास माझ्या मानसी गुरुचरित्र ऐकता गोड सिद्धामणी नामधारका कथा असे अलौकिता ऐकता जाती सर्व दोषा ज्ञानज्योती प्रकाशती श्री गुरु म्हणती प्रथितासी आपले पूर्वजन्म पोससी सांगेन ऐक विस्तारेसी चांडाल जन्म होणार गती पाप पुण्याची गती आपले आर्जव भोगिती कर्म विपाकी असे ख्याती जन्मोजन्मी वीज याती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याची पासोनी चांडाळ वर्ण उपजले असते यातीहीन निजश्रेष्ठ कर्मानुसारी व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने हीन जाती पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगितला सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हीन योनिसी गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण पार करता चांडाल योनी होय निश्चिता कुळस्त्रिये सोडली कुळदेवता सोडून आणिक देवता पूजा करुणी तोही होय चांडाल योनी सदा अनृत बोली नर न करी सेवा माता पिता यासी प्रतिपाळ न करिता चांडाळ होई तत्वता सप्तजन्म करुणी होय पहिली एक स्त्री असता दुसरी करुणी तिसी त्यजिता होय जन्म त्यासी पतिता आणिक एक सांगेन नवल स्वामी स्त्रीशी गुरु श्रीशी
शत्रुमित्र विश्वासत्रीशी जो कधी व्यभिचारासी तोही जन्म कथिता घरी त्रिसंध्याकाळ समय देखा विप्र भोजन करी अविवेका भाक देऊन फिरे निका तोही जन्मे सांडाळ विश्वदेव काल अतिथीस जो बोले दुष्टोत्तरेसी अन्न नेरी तयासी कुकुट होऊन निपजे मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करावयासी करी भेद चांडाळ येऊन जन्म पावे नाळी भेद निळता घरी वैद्यकी जाणून औषध दे आणखी तोही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपती बुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी वेदमार्ग त्यजिता विपरीत ब्रह्मक्षत्रिय वैश्यशूद्र आपले कर्म त्यजून मुलानंद आणिक मार्ग आचरी साधसदा तोची चांडाळ येऊन होय विधवा स्त्रियांचा संग करी शिव्या देऊन अतिथी देवगी घरी श्राद्धदिवसी पिंडन करी चांडाळ येऊन जन्म पावे भजे आपण एक देवता दुसरे देवनिंदा करिता तो होय अपस्मारितोय तत्वता दरिद्र रूप पीडतसे लोकांची वर्म करणे आपण सदा करी उच्चारण तो लय रोगी होय जाण महाकष्ट भोगीतसे गर्भपात करी स्त्रियांसी वांझ होऊन उपजे करियेसी पुत्रधार्या मरती भरवसी गर्भपात करू नये सर्पजाती मारी नर सर्पयोनी होय निर्धार ऐसे दोष असती अपार आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्य अपहारी देखा परदत्तापहार विशेषा परद्वेषी नर ऐका अपुत्री होऊन उपजे देवद्रव्य अपहारी लेखा देव कार्या नाशी चुका पंडुरोगी होय निका फळचोरी होय विद्रूप शिरोमाधी पतितासी दोषकरिता जन्म होय असी आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी शांती पर्वी बोलिला असे परस्त्री आलिंगन केलिया लेखा शकजन्म श्वान होय ऐका पुढे मारुती सर्पजन्म निका भोगी रुख अवधारी परस्त्रियेचे मुख न करावे आवडोक जरी पाहिल कुबुद्धिक चक्षुरोगी होई उपजे ऐसे तया पतिदासी श्री गुरु आपण निरोगी ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुसी स्वामी निरोगी रे धर्म सकाळ ऐकता जाहे म्हणून निर्मळ घर जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे करी श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित असे पापासी पश्चाताप होय जासी त्यासी पाप नाही देखा पाप जरी असेल घोर केले अंतःकरण असेल खोचरे त्यासी प्रायश्चित असे करे विक्रम कर्म विपाकी बोलिले असे प्रायश्चित असे विधान सांगेन ऐका तिला म्हणे ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध करियेसी गुरुसेवा तत्पदेसी केल्या गुरु निवारिल येणता पाप केल्यासी प्रायश्चित करियेसी प्राणायाम द्विशतेसी पुण्यतिथी दहा स्नान श्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघांसम घडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायश्चित आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप 10 सहस्र विप्रा द्वादश भोजन द्यावे 13 हवन 1 सहस्र करावे वेदमंत्रे याचे नाव गायत्री कृच्छ शिवगुरु सांगती प्रेरितनासी प्रजापत्य कृच्छ देखा असे विधी गतिविशेषा भोजन करावे एक वृत्तिता अथवा अयाचित भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरु चरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य 3 दिवस धृत घेवोनी क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुणी पुनः क्षीर 19 दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत तिळ गुळ लायखापीठ उपवास करावे आणि एक असे प्रकार करावा चांद्रायण आचार उपटांप्रमाणे आहार व्यास घ्यावे वर्धमाने आपले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळुनी जाळे पाप अवधारा आता सांगेन तीर्थकृष्य यात्रा दयिता पवित्र वाराणसी श्वेतपर्वत स्नान मात्रे पाप जाती वरकड तीर्था गेलियासी गायत्री जप सहस्रेसी पाप जाय त्वरितेसी अगस्त्य वचन बोलिले असे समुद्र सेतु बंधेसी स्नान गेलिया पर्येसी ऋणहत्या पापनाशी कृतज्ञादी पातके विधिपूर्वक शुचीशी जपाकोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी ऐक त्रिविक्रमा एक चित्ते पवमान सुक्त चत्वारी
पठणकरिता ब्रह्म त्यावेळी इंद्रमित्र अवधारी 1 महिना जपावे. पंचमास 6 मास निराहार कर्मी पुरुष सुक्ती पापनाश पंचमहादोष जातील. विपदा नाम गायत्रीसी जगती जे जनभक्तीसी अघमर्षण त्रिदा भक्तीसी सप्तजन्म पापजाय. आणखी असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होऊन विशेखा पंचकव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय क्षीर दधी दूध कुशसार घ्यावे असे विधी सार. प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गौमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायीचे क्षीरक्षुट श्वेतधेनूचे दही घ्यावे. कपिला गायीचे तूप भरवे ऐसे त्यांचे वक्र घ्यावे. एकेकाचे भार शोभावे सांगेन ऐका विधान. गोमूत्र घ्यावे पावशीर अंगुष्ठार्थ गोमय पवित्र क्षीर पावणी 2 शेर दही 3 पावशीर घ्यावे. दूध घ्यावे पावशीर तितुकेच मिळवावे कुशसार. घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन कुशांसहित 6 रसांस एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती ऐसे इदम विष्णू दुसरा देखा मानस तो की मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6वा व्याहृती प्राणपूर्वक ऐसे मंत्रोनी पंचवर्ग घ्यावे. अनुतप्त होऊन एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्वक पापे नाशिकी अवधारा. गायन मिळे इतकी जिन्नसी कपिला गाय मुख्य बनियेसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम पातककडे जासी प्रायश्चित असे त्यासी जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रह पूरित. एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापन पूरित होय अवधारा. ऐशी शिंदू त्रिविक्रमासी प्रायश्चित सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊन शिवरो माती पतितासी पूर्वी मित्र होतासी शिवरो माता पिता दिवशीशी खुशीसी त्या यास्तव चांडाल जन्मदासी. आता सांगू तुझा अधिक स्नानसंगमी मास एक केलिया जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसी. पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन जाहे मनसी कावळा जाय मानस सरोवरसी राजहंस केली होय तैसे तुझे दर्शन माते आपण जाहलो पवित्र तारावी आता माते. शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधरासी आपण झालो ज्ञानराशी. अग्निमंत्रोनी आता मनसी पित्रामध्ये मिळवावे ऐकोनी तरासे वचन शिव बोलती हास्यम. तुझा देह जातीहीन केली विप्र म्हणती तुझ पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्त माणसासी. ब्राह्मण म्हणती दूते कैसी सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रियवंशी गावीपुत्र तपोबळी करुणी पवित्र विप्र म्हणवी आपण आपले. ब्रह्मयाची शतवर्षे तप केली महाक्लेशे तेणे काळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सुरवरांसी विनविता होय करियसी आपण आपले ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणतसे. देव ऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी तो का म्हणले ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी. ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप काळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास मात्र देह टाकणे पवित्र मग विप्रकुळी जन्म होसी. काही केळूया न म्हणे विप्र कोपरा मुनी विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तैवेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्यानं होय तानसी अथवा म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्राते वर्धता ऐसे एके दिवशी. विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करून मागती मुनी जरी वधीन वसिष्ठ मुनी आपण आते म्हणती बोले ब्रह्म ऋषी म्हणूया. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी आपण म्हणू ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणूया. ऐसा वसिष्ठ मुनिवर मारिता म्या दोष फार म्हणून टाकी शिखर भूमी बरी परियेसा अनुतप्त झाले अंतःकरण. वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून आचारिले तरे वेळी संतोषोनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया. ऋषी वचन ऐकून बोलत असे वसिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्य किरणी पाक करणे अन्न आपण. विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यपाके अन्न केले सहस्त्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वीला देह जाळवली नंतर देह धरिता झाला. मग म्हणती सकाळी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणी तुझा देह विसर जावा जन्मदेह
अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुणी ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु परियसी लाधरे असे सुख त्यासी त्याच्या मानसी न वेची निधान सापडे दरिद्रयासी तो का सांगील संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखी तैसे तया पतितासी लाधरे ज्ञान निधान राशी न वचे आपुले मंदिरासी मित्र आपणा म्हणून तसे इतुके होता अवसरी आई त्याचे पुत्र नाही म्हणती लागले अपस्मारी म्हणून आवे धावत जवळी येता सियेसी स्पर्शो नको म्हणे तियेसी ओपे करुणी मारावयासी जात असे पतित दुःख करी त्याची भाया जावली नमी श्री गुरु पाया पती माते सोडून दिया जातो एका स्वामिया कन्यापुत्र मज बहुत कोण त्याते प्रतिपाळित आम्हा तेजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी सांगायला स्वामी तयासी त्याचे प्राण पुत्रा सरसी विरभी आमते कोण पोशी अनाथ आपण स्वामिया ऐकून तिचे वचन श्री गुरु बोलती हसून तया नराखे बोलावून सांगितले कैयसा श्री गुरु म्हणती प्रतिकाशी तुवा जावी आपली घरासी पुत्र कर्तृ शोधला ठोशी उते गती योही जाण या संसारी जन्मुनिया संपुष्ट व्हावे सगळ इंद्रिया मग पावे धर्म कार्या तरीच तरी भावार्णव या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगणा करुणी त्यजिता हुए कथना महारोष भूमीचे सूर्य भूमी साक्षीसी वा वरिदेशयेसी ईस तेरिता महादोषी तुझ गती नभे जाण श्री गुरु वचन ऐकून विनवी तसे कर सोडून केवी होऊन जातीहीन ज्ञान होऊन मागुती श्री गुरु मनी विचारती ज्याचे अंगी असे विभूती रक्षाळावे वृद्धा हाती मग ज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्याते बोलावणी एखाद्या बुद्ध पाचारुणी आणा आता त्वरी देसी तया ग्रामी द्विज एक करी उदिम पाणिक त्यासी पाचारी ती ऐक तया बदिता संगीत श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊन असतेसी स्नान करिगा अपतितासी होय आसक्त संसारी श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावली खालिता क्षण गेली विभूती धुवनिया श्रीगुरी दुतापतिताचे झाले अज्ञान म्हणत त्याचे मुख पाहता श्री गुरु मित्रांचे धावत गेला त्यांजवळी अलिंगोणी पुत्रासी भ्रांती जाहली म्हणे त्यांसी का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण जा कोण काज ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करी त्यावेळी इतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करीती सकलिक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जोगा होता गुरुसंगी धानी पूज कसे विनभूनी ऐका श्रोते एक चित्ते त्रिविक्रम म्हणे अशी गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी महापतित यतीहीन त्याके स्वामी विठ्ठले ज्ञान अंगभूता तक्षण गेले ज्ञान केली त्याचे विस्तारुनी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणावी लागला चरणांसी भावभक्ती करुनिया ऐसे कुसे त्रिविक्रम येती श्री गुरु तयासी निरोपरिती त्याचे अंगीची विधुती दुता देवे ज्ञान ऐका वीरकथा पावन सांगे सिद्ध विस्तारुन महाराष्ट्र भाषी करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामध्ये परमकथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम अष्टविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 29 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोधीसी भस्म महात्म्य श्री गुरुसी उशिरे त्रिविक्रम भारतने श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य नजर पुससी एकचित्ते करुणी मानसी सावधान एकता पूर्वाकरी कृतियुगी वामदेव म्हणीचे योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी लोक दारादी रजुनी कामक्रोधादी त्यजुनी हिंडत होता महीवरी संतुष्ट निस्तुप असे मनी भस्म सर्वांनी गाभोनी जटाधारी असे मुनी वल्कर वस्त्र व्याघ्राजिनी ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत पातळात विचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीव अनेक अक्षित असे परियेसा ऐशा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षसावर कीत आला धावली भक्षावया ब्रह्मराक्षस क्षुधापरांत आला असे भक्षू म्हणत बराबरा दात खात दुःख प्रसूतीने जवळ आला राक्षस येता देखुनी वामदेव स्वयंपिशिंत घरी म्हणी
उभा असे महात्म्यानी आतला राक्षस तयाजवळी राक्षस मनी संतोषित रास दरबा लादत म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येगोनी दरिदा अलिंगोनी अलिंगिता मुनीश्वरासी वशम अस्म लादरे राक्षसासी जाहले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळवणी राक्षस जाया महात्म्यानी जैसा लागता चिंता म्हणून लोह स्वर्ण केली होय समस्त मिळती कामना दुर्लभ पुरुषांचे दर्शन स्पर्श होता असे योचरण आपा वेगळा होय नर ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंगस्पर्श गेली क्षुद्धा कृष्ण आक्रोश झाला ज्ञानी करीसा राक्षस ज्ञानी होणी लागला मुनीश्वर असे चरणी त्याही काही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर दानदेव म्हणे त्यासी तुवा कर्णाचा कर्ण वंशी ऐसा अघोर ठाई वसती ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे येते ठाई ऐकून गुरुचे वचन ब्रह्मराक्षस करी म्हणून विरली तसे कर जवळून ऐक दिलकन म्हणिराया म्हणे राक्षस दैवेळी आपणासी ज्ञान दाखले स्थळी जाती स्मरण अनंत काळी पूर्वा परिसे स्वामिया पूर्वजन्म पंचवीसी होतो राजा यवन उदेशी गुरुजय नाम आपणासी दुराचारी वक्तरे जाण या मारिले बहुत लोक प्रजेसी दिव्य दुःख क्रिया बाहुल्या अनेक राज्यमध्ये करुणिया समस्त राजे जिंकवून या आणि आणि सिया म्हणून एकीकडे दिवस भोगून या त्यात केलेली अंतर्वासी विप्र होते माझे देशी ते गावणी राहिले आणि प्रदेशी जाऊन आणि त्यांचे स्त्रियांशी योगी आपण निमित्तपणे वर्तता येणे कधी देखा व्याधिष्ट भाव व्यसनाधिका परराष्ट्र राजे चालून ऐका राज्य हारिले स्वामिया ऐसे कधी आपणासी मरण जाहले परियसी नैवेदूती यमकुलासी मज नरकामध्ये खाते देवांची सहस्त्र वर्षे देखा 10 वेळा फिरवले ऐका पितृसेवित आपण देखा नरक मोजले येणे कधी पुढे जन्म प्रेत वर्षी पितृपदेही परियसी सहस्त्र शिक्षणी अंगासी लागले असती परियसा येणे कधी दिव्यशत वर्षे कष्ट लोक बहु शुद्धार्थ पुनरपी पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवनीसी अजगर जन्म तृतीयसी चौथा दाहवे लांडका पाचवा जन्म आपणासी ग्रामसुकर परियसी सहावा जन्म दाहवे पैसा सगळा होऊन जन्मलो सातवा जन्म दाहवे श्वान आठवा जन्म नतीहीन नवमा जन्म रोगी कर्ण 10वा झालो ससना देखा मकर जन्म एकादश खाली झालं द्वादश जन्म 13वा नवदश वायस झालं चतुर्दश दांबुवंत झालं पंचादश रामदूत मी षोडश जन्म राहलो परियेस पुढे येणे अवधारी सप्तदश जन्मी आपण गडप झालो अक्षमीन आजाराने संपूर्ण आलो स्वामी अष्टादशीसी 19 जन्मासी मनुष्य झालो परियेसी 62 जन्मसी विषंतीसी 21वा मत्स्य झालो 22वा जन्मथोर झालो तस्कर मंदिर निवांध झालो नीलधीर मुलुक जन्म 23वा जन्म चतुर्विंशतीसी झालो कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माथे भेटलासी तुझे दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगीची परियसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित त्याने झाले तुझं चित्र ज्ञान प्रकाश शतर जन्मांतरीचे भस्म महिमा अपरंपार कधी ब्रह्मादिका गोचर याचे कारण हे कर्पूर गौर भूषण करी सर्वांनी जरी तो तुझशी महासी सांगेन दृष्टांत परियसी आम्ही देखील दृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड वैशी आचार्य गुण परियसी सदावत क्षुत्रियसी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवली विप्र जाती तया द्विजा बहिष्कारिती माता पिता गाईचे होती त्यासी बलिवर्ग ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी आणि स्त्रियांची व्यभिचारी उन्नतपणे परियसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करिता रहिसी नविले त्यासी एके शुभ्रे वधुनिया विकासी ओळमी नेम कैसी निशी टाकले बहिर ग्रामासी अघोर स्थळी परियसा श्वान एक तळे मंत्री कैसरा होता भस्मावरी शुद्धा प्रांत वसरी गेला हिंदत प्रेतघाणी देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी वसून महर्षी शुद्धा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे लढाटी वक्षस्थळी बाहुवटी लागले भस्म परियसा
प्राणदेवता दुजवर नित होते यमकिंकर नाना परी करितमार यमपुरी नेताती कैलासपुत्रे शिवलित तेखोणी आदर देवरित भस्म सर्वांगी उजळित म्हणती दांते कवणी मिळे याते योग्य शिवपुर केली केली गेले ते यमकिंकरी म्हणून धावती वेदवस्ते यमकिंकरा मारावया शिवदूत येता विखोणी यमदूत जाती पळवली दयादेव तुझा सोडून गेले आपण यमपुरा यम म्हणे शिवतासी काम आलेले माझ्या किंकरासी किंकरासी हिरोणी घेतले पापियासी केवी नव्हता शिव मंदिरा ऐकून यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेतकपाळी लांछन भस्म होते परियेसा शिवदूत वचन ऐकून यमधर्म गेला परतून आपले दूता पाचारून सांगतसे परियेसा यम सांगे आपले दूता कोणी बरी जाऊनी माता जे कोण असतील भस्मांकित त्याते तुम्ही नाणावे वामदेव म्हणे राक्षसाची या विभूतीची महिमा ऐसी आम्ही लावितो भक्तीशी देवांगिका दुर्लभ एकोणी वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस दैवलावे जगज्जीवना ईश्वर तुझी वामदेवा त्या भस्माचे महिमान कैसे लागावे कवण मंत्र उदाहरण विस्तारणी सांगितलं वामदेव म्हणजे राक्षसासी विभूतीचे धारण मदपुससी सांगे आता विस्तारसी एकचित्ते ऐकपा पूर्वी अंधारगिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती कुठे विरागी गणासहिती वैसले होते वळंदेसी नानापरीच्या गणांसहित वैसलाशी मूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्तप्रभा वळींचे ऐशा सिंहासनावरी वैसलासे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासकसे परियेसा भाळनेत्र ज्वाळमाळा संथाग्नी जटामंडळा कपाळनिष्ठंग षोडशकळा शोधकसे सदाशिव तक्षक रेखा लामकर्णी वासुकी असे कानी लक्ष्मी दयादेवांचे नीलरत्ना कधी शोधत असे नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्पाचेची करी कंकण मुद्रिका ही रेखा सर्पाचे मेखला तया सर्पाचे चर्मपरिधान व्याघ्राचे शोभागुंती दर्पणाचे ऐसे परी दिसत असे एके हाती विश्वरेखा दुसरा डंगू सुनेखा वेरे हाती खडग टीका शोभत असे ईश्वर पानपात्र एके हाती दृश्य बाणे करशोधी शोभती कडवाग करशी येती वेरे हाती अंकुशपरी वेरे कसे पंचवक्स्य सर्वेश्वर एकेक मुखाचा विस्तार दिसत असे सायंकाळ सांगेन ऐकाव ते जन शुभ्रगिरत कपाळी गर्भाशोभे शंखमणी हास्यवरण केवळी अपूर्वरेखा श्रीशंकरा दुसऱ्यांत उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी ताम्रवर्णाकार गणेसी अपूर्वदिसे परियेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटाबंधन केळीपैसी सर्पवेष्टित परियेसा चौथे मुख दक्षिणेसी नील वर्णेसी विक्राळ दाढा दारुणेसी दिसत असे तो ईश्वरा मुखाहुनी ज्वाला निलती तैसा दिसे तीव्र मूर्ती मुंडमाळा शोभती सर्पवेष्टित परियेसा पाचवे असे ऐसे वदन व्यक्तालिप्त असे जाण साकार निराकार सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाकुळा सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोधला कैसलासी परमेश्वर पार्वतीचे शृंगार नानापरीचे अलंकार निर्मित असे अगोचर सर्वेश्वरी परियेसा कनक चाफे गोरटी मोतियाचा हार पंथी रत्नखचित मुकुटी नागदंडी दिसत असे नानापरीच्या पुष्पगाठी गुटावधी शोभती तेथे दमळकार आढळती परी माळा लागी परियेसा मोतियांची गोड जाळी निलवित असे मुकुटा निवडी रत्नसती जळली शोभायमान दिसत असे नाशिक बदले सकळ तेथे मिळवे मुक्ताफळ त्यावरी रत्ने सोज्वळ जळली असली शोभायमान कानी तानवडे भगवदिया रत्नखचित निरवदिया अलंकार महामाया लेणी असे जगन्माता हितबद्ध चोळी देखा कुच तटतटीत शोभेनिका एका वेळी रत्ने आणता शोधत असे भीती भाव आरक्तवस्त्र नेसली जैसे डाळिंब पुष्पभेदी किंवा कुंकुमे दवली दिव्या माता परियेसा बाहुदंड सुरेखा करिकंकण निरवी रेखा रत्नखचित मेखळा रेखा ल्यायी असे अपूर्वचे अष्टमीच्या चंद्रा सानिका निरवे कपाळी टिळक जैसा विकुंड टिळा शुद्ध जैसा मोतियाचा वडियेसा नाना परिसे अलंकार अनेक परीचे शृंगार कवनवरून शतेकार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उडणे सहित कैलासमेत वैसलासे सहित तेहतीस कोटी परिवार सहित इंद्र उभा गोगळेसी उभे समस्त सुरोगळा देवऋषी सनकुमार आले तेथे देवभक्ते तया ईश्वर सदसी
सनत्कुमार तैवेळी लागत असे चंद्रकमळी साष्टांग दिन पहावी विनवी तसे शिवासी जय 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 जयाजी उमाकांता जय जयाजी शंभू विश्वदत्ता त्रिभुवनी तुझी वार्ता चतुर्विध पुरुषार्था समस्त धर्म आपणासी स्वामी पुढे भेटेसी भगवान तरावयासी अपाक्षया कारण आणि एक आम्हा देणे मुक्ती होय पुण्य चारी पुरुषातून येणे गुणे अनायासे सायसे ऐसे गुरुजी सनत्कुमार मनी संतोषवनी ईश्वर सांगता झाला भरपूर गौरव सनत्कुमार म्हणसी ईश्वरा म्हणे तैवेळी ऐका देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे गुणी सांगेन वेदशास्त्र समंतेसी असे धर्म परियेसी अनंत पुण्य त्रिपुंडेसी भस्मांकित करियेसा ऋषी विनंती ऐकोनी सांगे शंकर विस्तारोनी भौम्यरव्य देवताविनी भस्म करणे करियेसा पुरातनीचे यज्ञस्थानी जे का असे वेदानी पुण्य बहुत लाभदाक्षिणी भस्मांकित करियेसा सद्योजातादी मंत्रेसी न्यावे भस्म दळ हातासी अभिमंत्रावे भस्मासी अग्नि इत्यादी मंत्रे करुणी मानस्तो कीनी मंत्रेसी स्मर्धावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे परियेसा त्यायुष्येती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी त्याणिजे मंत्रे करियेसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमा अनामिका अंगुळेसी लाविजे काहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यदेशा काळिजे त्रिपुंड येणे करी लाविजे मंत्री करी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्यांची महिमा अपारेसी वंदे गोये देवरोक्ती जरी येणे मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते करियेसा रुद्राक्षमाळ जयाचे गाव लाविला असे त्रिपुंड टिळा अन्य पापी गोळ करा तोही पूज्यती ही लोकी ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळ जण सनत्कुमारती ऋषी वरभू वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारून ब्रह्मराक्षसे संतोषोनी नमन केले चरण कमलासी मन योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तत्क्षणीसी सूर्यप्रकाश परियेसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गासी तत्क्षणी वामदेव महामुनी विघ्ना दयासी परलोक त्रयमूर्तीचा अवतार वामदेव तुलसी गुरु करावया जगदोद्धारू विगत होता पुण्यवरी येणेकरी विक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारसी विक्रम भारती हर्षी चरणांवरी माता ठेविका नमन करुणी श्रीगुरुसी निघाला आपले स्नानासी झाले ज्ञान संस्थांसी श्रीगुरूंच्या उपदेशी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्ती भावे ऐकती नर लाधे चाळी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामध्ये परम कथा कल्पितो श्री गुरुसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नाम धार धर्मारे भस्म महिमा वर्णनी नाम 29 शोधाया श्री गुरु पादे श्री ओम ईश्वराय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः